तो कॅमेरा आहे ते नमस्कार मित्रांनो, पाऊस थोडा गेलेला आहे. सकाळपासून खूप पाऊस होता म्हणून आम्ही चाललेलो आहोत डुक्कर बांबरला एक फेरफटका मारायला. बघून येऊ काय काय आहे वरती. माझ्या बरोबर आहे मोहन शिंदे. सध्या त्यांची विकेट पडलेली आहे, रनआउट झालेले आहेत नो बॉलला. हे आमचं छोटंसं शेत आणि हे घनदाट जंगल. कुणाला तरी माहीत नाही, मला यांची सागर वाटलेले. हे आमचं पाणी जे डुक्कर बांबरावरून आणलेलं आहे आणि छोटीशी तळी. चल पुढे लाग. सळे ह्याला गौस घातलेले, गौरडे येतात म्हणून अशा तार बांधलेले आहेत शेताच्या वरच्या बाजूला. आणि हे चालू होतंय जंगल. हे आहे आत्तींचं शेत पडलेलं आहे, गवत पाणी बांबू लावलेले आहेत. आणि समोर असं हे घनदाट असं जंगल. याला आमच्याकडे सापाचा कांदा बोलतात. हा पहा, फक्त 3 मिनिटं झालेले आहेत आणि दम भरायला चालू झालेला आहे. 100 मीटर पण गेलं नाही, कारण की स्ट्रेट असल्यामुळं एवढा दम भरतो. ही अवस्था. जे इथं रेग्युलर राहतात त्यांना तर नेहमीच आहे, पण आमच्यासारख्याच मुंबईला राहून पूर्ण वाट आहे. कामटे फुटणार होता. आणि हे चालू झालेलं आहे जंगल. गौरेडा, बिबट्या, आमच्याकडे त्याला वाघाड बोलतात. डुक्कर, हरिण, भेकर, ससा, साळींदर, कोल्हे, लांडगे हे प्राणी आढळतात मुख्यतः. पक्षी तरी एवढे असतात, तुम्हाला आवाज ऐकू येतच असेल. त्यांची नावं पण सांगू शकत नाही. आणि अशा प्रकारे दम भरलेला आहे, फोपसा फुगलेला आहे. जाताना किती टाइम लागतो? वर जाताना 15 मिनटं लागतात, 15 ते 20 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा तास. आणि खाली येताना 5 मिनटं. जेवढ्या स्पीडनं तुम्ही जाता त्याच्या
हे बघ कुठं आलेलं आहे. समोरचा नजारा बघू शकता. रोज जर 4 चक्रा मारल्या कार्डिओ करायची गरज नाही. 4 नाही 1 बार. तरी पण 4 असले तरी स्टॅमिना चेक होऊन जातो डायरेक्टली इथंच. याच वाटेने इथली पहिली लोक आता पण कोण कोण आणतात, गवताची भारी आणतात. आपल्या रंगल्या भाषेत हं. बोलायचं मग चांगलं वाटतं. कोल्हापूरचा ठिपका कसा आहे? पावसाळ्यात जाण्यासाठी लागलेले लाकडे याच वाटेने आणली जातात. तुम्ही बघू शकता वाट कशी आहे, सरळ उभा चढ आहे. ओरड्याची पायशी इथून खाली गेलेला आहे. वरती गेल्यावर व्ह्यू एवढा भारी आहे, तुम्ही तासनतास तिथं बसू शकता. पण जंगलात असल्यामुळे भीती वाटत असते. जंगली प्राणी कोणताही येऊ शकतो कधी. बघू शकता घनदाट जंगल. सह्याद्रीत राहायचं म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नाही. हा काय मस्त हवा आली. पोचलेलो आहोत, थोडंसंच बाकी आहे. डुक्कर बांबर एवढा दम भरलेला आहे आणि कंबर पण भरलेली आहे. खाऊन कंबर भरली. खेकडी काल भेटलीच नाही. एवढं फिरलो काल रात्री, पाणी खदळ, त्यामुळे काहीच नाही भेटली. पोचलेलो आहोत डुक्कराला. ती आमची खूप छोटीशी पावसाळ्यामध्ये थांबण्यासाठी केलेली आहे. ही जांभळं इथं मोहण्याने मी पडलेल्या वर्षी रोज 4 वाजता मेलेला असायचं. तासन तास एवढी जांभळं खाली त्याची. तिकडून जाऊन वेगळी तिकडल्या बाजून पिरवत का बघूया रे. हा आमचा झरा जो वडिलांनी स्वतः मारलेला आहे वैयक्तिक. आणि याचं पाणी उन्हाळ्याभर असतं. वाघागतीन पाणी पिऊन जातो. मोहन शिंदे तुम्हाला वाघागतीन हां इकडे पुढे येतं. वाघागतीन पाणी कसं प्यायचं. ही त्यांनी स्वतः मारलेली आहे. विचार करू शकता किती कष्ट आणि परिश्रम लागला असतील एवढं खणण्यासाठी. एक खोरं, एक ऐदान आणि एक टिकाव त्याच्या जोरावर. आणि हेच आता पाणी शेतीला वापरतो आम्ही. किती असतं पण इथं पाणी जास्त वेळ राहत नाही, ते आटून जातं. आणि आता चाललेलं आहे
डुक्कर बांबरच्या तळीला. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा सोर्स असल्यामुळे भरपूर जंगली जनावरे या ठिकाणी पाणी प्यायला येतात. मी एकदा वाईल्ड लाईफ कॅमेरा लावला होता, तर मग त्याच्यामध्ये एक गहू दिसला होता. ती क्लिप भेटली तर मी टाकेनच व्हिडिओमध्ये. मोहनचं म्हणणं असं आहे की धुकं यायला चालू झालेलं आहे. हा, ही आहे डुक्कर बांबरची तळी. पहिली खूप खोल होती, आता गाळा साचून 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 एकदम छोटी झाली. डुकर या ठिकाणी सर्व जनावरे, आता धुकं तुम्हाला दिसत असेल, धुकं यायला चालू झालेलं आहे. याची मेंटेन न केल्यामुळं तळी मुजलेली आहे. आणि हे फेमस पेरवण. आहे का नाही रे पेरू? आत्ता सुरू होतील. अजून कोवळे पेरू आहेत. हे उघड लागले तिकडे सगळे. इथून जाय का मग असं? आत्ता पेरू लागला. चल वरती जाऊया मग इराच्या माहीत नाही तिथून चल असंच. हां, आम्ही आमचा रान स्किप केलेला आहे, त्याच्या बाजून वरती जातो आणि वरून खाली येतो. पावसाची रिमझिम रिमझिम चालू झालेली आहे. हा आमच्या पार्टीचा अड्डा, ते झाड दिसत असेल ते. जानेवारी नंतर जेव्हा सगळ्यांची गवतं कापली जातात, त्यावेळी आजूबाजूची जेवढी पण गाय, म्हैशी, गाई, शेळ्या असतील त्या इथंच चरत असतात. हा आहे पार्टीचा अड्डा, सगळ्यात बेस्ट लोकेशन पार्टी करण्यासाठी. दुसऱ्याकडे जावं आता दिसते परफेक्ट. बघू शकता लॉकडाऊनमध्ये इथं एवढ्या पार्ट्या केल्यात, भयानक म्हणजे भयानक पार्ट्या केल्यात. तुम्ही अजून पण लाकडं पाहू शकता. इकडं कोण येणार आहे बघायला, कोण जमतंय, कोण भेटतंय, हात मिळतंय, हे पार्टीची जागा. आणि हा तुम्हाला समोर दिसतोय, हा भुदरगड. हा भुदरगडचा पॅच एवढा, हा एवढा भुदरगडचा पॅच. इकडं हा अशी डोंगर गेलेले आहे. इथं दिंडेवाडीचं धरण आहे आणि इथून इकडे म्हातारीच्या पठाराला जायला वाट आहे इकडे. आणि मी त्या होतात, आमचं गाव आहे, ते घर आहे, ते खाली आहे, गाव खाली आहे. आणि आपण वरती डुक्करबांबर आहोत. हे डुक्करबांबर बोलतात. या साईडला बोके आहे, बोका बोलतात. बोक्याच्या त्या बाजूला झुलपीवाडी धरण, बेगावडे. तसंच या साईडला म्हातारीच्या पठाराला जातात, त्याच्या बाजूलाच धनगरवाडा आणि बेडीव आणि सावतवाडी. इथून वरती जाऊया, तिकडे चला, इथून वरती जाऊ. असं इराच्या मैदानाचं खाली उतरू. आता आपण चाललेलो आहोत इराच्या माहीत. आणि हा आहे जंगली आवळा. आजकाल जे बाजारात तुम्हाला भेटतात ते सगळं हायब्रिड भेटतात. नॅचरल. हा नॅचरल प्युअर, जे नैसर्गिक उगलेला आहे, केमिकल नाही किंवा काही नाही. हा पहा दुसरा झाडाचा काढायचा आणि खायचा. ते याला आवळी लागायला सुरुवात होतात तुळशी लग्नाच्या टायमाला. जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला भरपूर सारी तोरणं, करवंद, जांभळं भरपूर खायला भेटेल. अजून इतर फळं आहेत जी जंगलात मिळतात. कोकणात मिळतात. आपण कोकणात जातो रे, फक्त जिल्हा कोल्हापूर पडतोय आपला. आपल्याला दोन्ही सुख आहे. घाट माथ्यावर ना आपण. बघू शकता इथं कोणीही नाही, तुम्हाला कोणीही भेटणार नाही असं आत्ता सध्याच्या ह्याच्यात. त्यामुळं जंगली जनावरं भरपूर असतात तिकडे.
कुठल्या ग्राउंडवर आहे? हा? कुठल्या ग्राउंडवर आहे? कसल्या मॅच झाल्या तुला सांगतो. कट टू कट की एकदम वन साईड? दोन वन साईड झाल्या. हां एक कट टू कट. एकदम चांगली टीम, पूर्ण पॅकर टीम. हा बाहेर बारीक खेळायची. आम्ही मारलं किती 30 बॉल 42. त्यांना पाहिजे होता 43. आली 6 बॉलला 14 पाहिजे होता 30. पाऊस पडत होता. पावसानं कसं काय खेळणार रे? रबरनं पहिल्या टी बॉल बॉल टेनिक्सच असतं खरं, रबर बॉल सारखाच असतो. ठीक आहे. पहिल्या बॉलला 2 रन, दुसऱ्या बॉलला 2 रन, तिसऱ्या बॉलला 6. 3 बॉल 10 झाला. 3 बॉल 4 पाहिजे होता. 2 डॉट काढलेत आणि शेवटचा त्यानं जे 6 मारला बॉल, मीच होतो बरोबर. गावला खाली नाचायला चालू. आता चालू. आता जे मजा तो क्षण आता आठवला गेली तरी भारी वाटतंय. एवढं तुला सांगतो, टीम चांगली आहे म्हणजे आमच्या त्या ग्राउंड सगळ्यात तुम्ही साईडनं फोन. तो टुर्नामेंट खेळायला चालू केलं सर ते. म्हणजे हे रे संडेचं बंद झालं. संडे चालू असते की टुर्नामेंट पण असते. टुर्नामेंट खेळायच्या, टुर्नामेंटला खेळायचं नाव. तुला लास्ट टाइमच बोललो होतो ना आपण दे म्हणून घुसायचं. आई स्किलला ना होय फॉर्म भरायला पाहिजे. तू येडायस. आपण ऑलराऊंडर आहे त्याच्यामुळे तेच तुला बोललो होतो रे. झालं तर झालं. हे समोर दिसतंय ते आमचं शेत आहे. फक्त गवत होतं, जंगली जनावरांमुळं काही राहत नाही. रनिंगला पण यायचं. हां मोहन शिंदे बरोबर मी 4-5 वेळा आलो असेल रनिंगसाठी. इथे खालून रोज रनिंग करत यायचं. इथे आल्यानंतर टिप्स मारायच्या, व्यायाम करायचा जरासा आणि परत रिटर्न खाली. जागा दाखवतो तुम्हाला. त्यांना अजून भाडं पण नाही दिलं तिथं व्यायाम करायचं आमच्या शेतातलं. आता थोडा दम गेला बघ. आता फास्ट फूस चालू होतं. जंगलाच्या मध्ये पडतं त्यामुळे इथं कोणीही शेत करत नाही, फक्त जनावरांसाठी गवत. ऊन आलेलं आहे, कडकडीत ऊन आलेलं आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी ह्या आमच्या काजूच्या झाडे किंवा बाग. काय मस्त ऊन आलेलं आहे. ही इराची मळी तुम्हाला दाखवतो. जनावरांनी बसून मळलेली जागा दाखवते गौरेड्याने, असं म्हणू शकता. इकडे यायची भीती वाटते कारण की समोर एवढं घनदाट जंगल आहे की कोणताही प्राणी शकतो. हे पहा, नाही हे सांबर आहे वाटतं. तुम्ही पाहू शकता. सांगाडा कुठल्या तरी प्राणी. कुठल्या तरी सांगाडा आहे. हा भेकर आहे की हरिण आहे की सांबर आहे माहीत नाही. हे पहा, अरे बघ, भेंडी नाही रे इथं. वाघ असणार, वाघ किंवा हे बिबट्या वगैरे. इथंच मारले की रे. थांबूया काय, जाऊया. हे बघू शकता तुम्ही. अरे होय ताजच आहे. आणि हे काय इथंच मारलंय रे. हे दिसते का तुला? हे इथंच मारलंय. होय तुम्हाला कॅमेरा दिसतं की माहिती नाही, मला वाटतं इथंच वाघाने किंवा अरे सांबर आहे ते. पण हे इथे एवढ्याच कार्यक्रम झाला. हा होय, हे याला इराचा देव बोलतात. इराचं झाड आणि ह्याला इराची मळी. तुम्ही बघू शकता सांबर किंवा काय मारलेलं. वाघ आहे की बिबट्या माहीत नाही, पण इथेच मारून त्याने इथंच खाल्लेलं आहे. त्यामुळं इकडे यायला भीती हीच वाटते. तुम्ही एकटा आलात कधीतरी तर हातामध्ये काठी, खुरपं, कोयता घेऊनच यावे इकडे. आणि अशा प्रकारे इथून निघलेलं बरं.
मला पुन्हा एकदा दाखवतो. हा कणा आहे, हे पूर्ण इथं विस्कटलेलं आहे. हे एक सिंग त्याचं, आणि हे त्याचं तोड आणि शेंग. हेच रिझन आहे इकडं न येण्याचं एकटं. कारण की एवढं घनदाट जंगल आहे इकडे की एवढे प्राणी असतात. हे बघू शकता, पाय इथं पडलेला. हे बघ, हे माझ्या मते हरिण किंवा सांबर आहे. आणि हे आमचं शेत आहे. कारण की वन्य विभागाला काही पडलेलं नाही, त्यांना फक्त दिसतं की हां ओढत आणलं. ह्याची पायशेर भेटणार नाही रे. हे बघ, हे बघ, हे बघ. ही आमच्या काजूची बाग. बाजूला शिवडकरचं शेत आहे, हे आमचं. ह्याच्या बाजूला सगळं शिंदे बंधूंचं पूर्ण लागतं कडवर, आणि शेवटला शिवडकर मोहनचं शेत त्या साईडला आहे. तिकडे येण्याचं हेच कारण न येण्याचं एकटं. कधी जंगलातून वाघ किंवा बिबट्या येईल हे कधी सांगता येत नाही. ही त्या व्यक्तीपर्यंत आहे. आमचं शेत संपलेलं आहे. जाऊया ना खाली, का तिकडे जायचं आहे? खाली जाऊया. तिकडं जायला का नको माहीत आहे? कांटा असते त्या साईडला. येत नाही, इथं वाट आहे. कुठनं तिकडनं वाट नाही, मग तिकडे खाली जायला ना. अण्णाला माहिती नसणार, माहीत नाही, विचार की संध्याकाळी. अण्णा इकडे आता येत नाही रे, इकडे सगळ्या मशिदीने बंदच की. तरी पण खाली का नाही बघा येत नाही. अरे पण आता पायशेर पण भेटणार नाही रे, किंवा समजू शकतो बाबा हा आधी केवढं मोठं आहे. अरे मोठा आहे रे ते एवढं. वरच्या काय झाडास दिले द्या लागत नाही, आमच्या इथं लागतं, यांना लागतं. खत मिळत तसं नाही रे, नॅचरल हवाने जे ऊन लागतं ना ते यांना लागतं. समोर भुताकडे किल्ला शेतवडीत बघ. जसं तुम्ही पाहिलं, इथून कल्टी मारलेली बरी आहे झडप घालायच्या अगोदर. होय, कधी कुठल्या जाळीतून किंवा कधी समोर येईल काही सांगता येत नाही. त्यामुळं निघालेलं बरं आहे. आता इकडे कोण आलं पण नसणार आहे, पाऊस पडलं इकडे कोणी येत नाही. होय, गणपती शिवाय बरोबर, किंवा मध्ये येतात आणि खत मारून जातात. मोरांचा आवाज येत असेल तुम्हाला. वरती कडा आहे, महार कडा बोलतात. एक नंबर कडा फिरण्यासाठी. पण सेम तेच, तिथे पण खाली एवढ्या जागा आहेत, गुहा आहेत लपण्यासाठी, बिबटे किंवा वाघ असू दे यांच्यासाठी. जेव्हा नेक्स्ट टाइम आपण येऊ गणपतीमध्ये तेव्हा तो एक्सप्लोअर करू. पेरवंड कुठं आहे का नाही? प्रत्येकाच्या अशा काजूंची झाडं आहेत. कुठलं नाही असं इकडे तिकडे होईल. होतं की असं करायला बटन दाबले की नाही नाही कर आता वाट आला शिकडनं घेऊन आला नाही. इथनंच हे कुठलंही नाही, हे काय लास्ट टाइम इथनंच गेला होता. अरे घा नाही तिथं, तिथनं जाय घेत ना समजलं म्हणून बोलव. तिथनं वाट आहे रे त्या ठिकाणी, तिथनं वाट आहे अशी खाली. मग ते बेळ आहे, कोणाला समजत नाही ते. मग चल वरती, परत वरती जाय पाहिजे. हे वडिलांनी टाकलेलं आहे, दुसऱ्याची जनावर आमच्या शेतात येऊ नये म्हणून. बघू शकता बरोबर असं टाकलेलं आहे चारी साईडून. कारण की पावसाळ्याची लोक काय करतात, चारा खूप असल्यामुळं जनावर आपली सोडून देतात अशीच. ती मग कुणाच्याही शेतामध्ये असं गवतामध्ये जातात. इकडे हे आमचं शेत गवताचं, जे तुम्हाला मी खाली चर दाखवली त्यातली माती काढण्यासाठी हे
त्यांनी चर छोटीशी मारलेली आहे. तिथलं सगळं पावसाचं पाणी त्या चरीमध्ये टाकलं जातं. फक्त उकरायचं. पाण्याच्या वेगाने सगळं पाणी, माती सगळी खाली धुवून जायची. आता कसं म्हशी पण कमी केल्यामुळे आम्ही बांबू लावायला चालू केलेले आहे. आणि हे 3 वर्षापूर्वी लावले, 3-4 वर्षापूर्वी लावले. तुम्ही बघू शकता नवीन कोंब फुटलेले आहेत. म्हणजे हे इथं बेट व्हायला तयार चालू झालेलं आहे. ही अशी भरपूर बेटं लावलेली आहेत. कारण की यांना काही करायची गरज नाही. एकदा जगलं की आपोआप वाढत 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 जातं. आणि ही आमची गवताची जागा किंवा कुडानं बोलू शकता तुम्ही. कुडानं, चारी बाजूनी कुडलेलं, बंद केलेली जागा. कोल्हापुरी भाषेत कुडानं. तुम्हाला इथे कुठूनच वाढ भेटणार नाही. यावर्षी त्याच्यामध्ये आंब्याची झाडं लावलेली आहेत. आणि अण्णा बोलत होता की चाफ्याचं एक झाड आहे ते खाली, ते पण आणून लावायचं आहे. पोचलेलं जिथं आम्ही त्या साईडला गेलो होतो तिथे. दोन महिन्यात गावात मला काय तुगा नाही मुलं. ते आमचं कुडानं. इथून जायला वाट आहे, कोणाला ती वाट भेटत पण नाही. आत बघू शकता आतमध्ये गवताची वळी असते. आणि यावर्षी 4-5 आंबे लावलेले आहेत. आज जात नाही, असं खाली जाऊन टाइमपास करतो बसूया कडप्यावर. सगळ्यात बेस्ट व्ह्यू पॉईंट डोकर डोंगरावरचा हा. टोटल पंचकृषी इथून दिसते तुम्हाला, A to Z. तुम्ही येणारा पाऊस पण इथं बसून बघू शकता. त्याला कडपा बोलतात, कडपा. हा, तुम्ही खाली जंगल पाहू शकता आणि ते खाली गाव. याच्यात झूम इन होत नाही गोप्रोमध्ये, पण पंचकृषी बघू शकता. समोर भुतळगड किल्ला. आयशा कुठं आहे. जरासा आनंद घेता नजाऱ्याचा, थोडा वेळ बसता, पाणी पिता आणि मग खाली जाता. मोहन तिकडे बसलेला आहे. फक्त वातावरण बघू शकतो. मस्त ऊन पडलेलं आहे. समोरून ढग येत आहेत, जात आहेत. पक्ष्यांचे आवाज, पक्षी फिरतायत. फक्त पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याचा आवाज ऐकायचा, शांत आहे आवाज न करता.
अशा प्रकारे 20-25 मिनटं अर्धा तास झालेला आहे आणि आता एवढं काळं त्या साईडून झालेलं आहे. आंब्याच्या खेटून पाऊस येतो आमच्या गावाला आणि तिकडे हवा भरपूर सुटलेली आहे, त्यामुळे निघालेलं बरं. मोहनाचा पण वार्तालाप झालेला आहे. चल आता रिटर्न चाललेलो आहोत. ही आलेली आहे आमची छोटीशी खोप. खोपीवर अण्णाने बहुतेक गोड कारल्याचा वेल टाकलेला असं वाटतं बहुतेक. उन्हाळ्याभर आमच्या म्हशी इथं असतात, गाई म्हशी आणि शेळ्या इथं असतात. इथे गवताची होळी असते, तिथून गवत आणायचं, इथे टाकायचं, ते दिवसभर खात बसतात आणि संध्याकाळी 4 वाजता ही वडिलांनीच बांधलेली खोप आहे छोटीशी. गोडी कारले लागलेले आहेत पण मोठी झालेली नाहीत. माझं बॅड लक, त्यामुळे मला भेटत नाही. तुम्ही हे बघू शकता. आयुर्वेदामध्ये याचं भरपूर मोठं स्थान आहे या गोड्या कारल्यांसाठी. आणि ही आमची खोपीमध्ये सध्या कोणीही नाही. तर माझ्या मते रात्रीची कोहली किंवा कुत्रे येऊन बसले असतील. पण जसा पाऊस सुरू होईल तसं कोणीही इकडे येत नाही. तुम्ही वरती पाहिलंच असेल, हरिण होतं की भेकर होतं की माहीत नाही. हा इथं आम्ही छोटासा देव पुजलेला आहे. वडिलांनी जेव्हा ती चर करायला चालू केली तेव्हापासून तिथं पुजलेला आहे. बघू शकता. ही आमची चर. थांबा मी पाणी पितो जरासं. ही आहे आमची चर. तुम्हाला आतमध्ये दाखवतो. थोडीशी धोकादायक झालेली आहे कारण की भरपूर वर्ष झालेली मारून. तिथपर्यंत आहे, पुढे जात नाही. जरासं धोकादायक आहे, बघू शकता. नाहीतरी पण ठीक आहे. वडिलांनी इथपर्यंत मारली होती, इथपर्यंत. त्यानंतर आम्ही हे सगळं डोजर आणून JCB आणून हे मारलेलं मागचं तिथपर्यंत. पाण्याचं बघू शकता तुम्ही कसं पाणी. येणार आहे. चला. आयुष्यामध्ये कुणालाही परिश्रम करणं हे सोपलेलं नाही. जेवढं तुम्ही मेहनत कराल, परिश्रम कराल, तेवढं तुमचं आयुष्य चांगलं होणार आहे. ते पण डोके लावून परिश्रम केलं तर, उगाचच करायचं म्हणून परिश्रम करायचं नाही. आता त्यांनी मारलं होतं आपल्या एका म्हैशीला जगवण्यासाठी,
पण आत्ता याच पाण्यावर खालची सगळी शेती होते. होय, आलाच नाही काय. मस्त हवा असल्यामुळे परतीचा चालू झाल्या. येताना दम जातो आणि जाताना मरणाचा तोल सावरावा लागतो, नाही तर कंटिन्यू पडत जावं लागतं. कड्यावर भोंब्यात बोक्यात नॅचरल मध्ये कुठलं पकडून आणि मनाली आणि तिकडे शिमलाला हेच आहे की आणि काय आहे. भरताचा आवरं डोंगळा आहे तिथे, इथं बी कुठं खाली होतो मग अशी. लाडू खाया होईल जरा, लाडू खाया जरा लाडू रात्री म्हटलं वातावरण बघा कसं पटकन चेंज होतं. मगाशी ऊन पडलं होतं, आता एवढ्याच पावसाच्या सरी यायला चालू झालेल्या आहेत. बॅटरी पण संपत आलेली आहे गोप्रोची. बघा पावसाचं थैमान चालू. लोकांना वाटलं होतं पाऊस गेला 4-5 दिवस, घात आलेली आहे, कोळपं घालून घेऊया भुईमुग त्यांना. काय पाऊस आहे तसा परत सुरू झालेला. कोट आहे ना. गणपतीच्या वेळेस सांगतो ही वाट एवढी हे असते, पॅक भरपूर पॅक असतं. वरती तरी नव्हती आणि आता अजून तरी नाही आहे बघ. आता दिसत नाही ते. नंतर कानेट किंवा जळू लागलेला आहे का ते चेक करतो. केवला बिवला नाही आहे, खाली जाऊन पुन्हा बघितलं पाहिजे. मला वाटते मी पडणारच वाटत आहे. आता माझा सगळं हे गेलं की तो स्टॅमिना सगळा, तो स्ट्रेंथ अशी
हे बघ, बोललो होतो तुला पण कसं तरी पण तो पाऊस गेला. पडणार म्हणून. खूप आहे रे सर. पाहिजे तरी माझं वजन वाढलं, माझा 70 किलो झालंय. डिश मारत नाही. बंद केलं माझं आता. तेवढ्याच महाराजा आता नाही, परत चालू करायला पाहिजे. चांगलं वाटतं तेवढं. हम्म. होय होय होय. तेवढं तरी काय नाही. हम्म. असं खेळून आलं की नाही, असं आम्ही बघतोय मस्त जेवण झोप दणदणून झोप लागते. झोपी लागते आणि 3 दिवस शरीर पेन करते. गुरुवारी कवर झाले की परत रविवारी. जिमला जायची गरज नाही म्हणा. मला काय गरजच नाही. बघ की माझं वजन ना वाढत नाही, कमी होत नाही. जेव किंवा नाही जेव हाय तेवढं मेंटेनन्स. परवा ह्याला गेला होता बघ, अड्राई ट्रेकला गेला होता. जेवदानीला कधी जाऊन आला मला यायचं होतं. तू बोंबालतोस. मी एकदा पण बघायला नाही. विरार स्टेशन पासून लांब आहे. जवळ आहे, 20 रुपये तिकीट. होय शेअर रिक्षा. होय. शेअर जा नाही तर तू प्रायव्हेट पर्पजमध्ये रिक्षा करून जा. 80 रुपये घेतात. आणि पायऱ्या किती चढायला लागतात? 1500 पायऱ्या आहेत बघ. हो. रुंदा 600 पायऱ्या चढली, विचार कर. मग रुंदावर नाद करायचा नाही. रुंदाचे व्हिडिओ बघितलेला होतो, मला तीच टाकले. चोडा मला चोडा माझे मी जाणार असं. आता आगाव झाले मरत जरा. काय नसलं की बेरडायचं चालू करते. तिला हजार झाले रडायचं नाही म्हणून, शांततेत मागायचं. अशा प्रकारे आपण रिटर्न पोहोचलेलो आहोत. चला पोचले आहोत. जिथून स्टार्ट केला होता एक छोटासा ट्रेक म्हणू शकता, किंवा एक शेताला व्हिजिट छोटीशी. मान जाणे गेल्या वर्षी आम्ही गणपती इथं सोडला होता. अरे मातीचा गणपती, यांचा काय ताव ठिकाण नसतो मर्दा. ठीक आहे, नाही की वाट. नाही पुन्हा आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये. मला वाटलं रोप असेल, हे केलं सरीन लावलंय बा. लिंबू काढायला आहे पाहिजे मर्दा परत. ते आमचं लिंबू मी शिजतात ते. संध्याकाळी जाणार आहे मुंबईत. हे बघा ते असं निघत. हे आमचं शेत. आणि यावर्षी काही सफरचंदची झाडं लावलेली आहेत ट्रायलसाठी. बघू कशी येतात सफरचंद. हे लागतील रे. ट्रायलसाठी लावलेले आहेत हे झाडं. चांगले पावसामुळे थंड लागते. आपल्याकडे थंडच असते रे. 7 टेम्परेचर आपल्याकडे असते. हे झाड 1 नंबर झालेलं आहे. 30% होय, बघू शकता केवढं मोठं झालेलं आहे. झाडं लावल्यात का बिया लावल्या? झाडं अशी 15 झाडं आहेत. आणि 2 वर्षापूर्वी लावलेलं त्या कोपऱ्यात झाड आहे. 100%? हां, मग का त्याला का लागा नाही? भरपूर मोठं. जास्त तुमचंच पाणी आहे की त्याला. लगेच बघ काय पाऊस म्हणायचा तो.
उगाच घाण. धड ऊन पण नाही आणि धड पाऊस पण नाही. मे महिन्यापासून पाऊस चालू आहे. होय, मे 15 पासून चालू आहे बघ. 13 आईला शिवारबाला जाऊया हे करूया म्हणून आलो होतो 15 तारखेला. 15 तारखेला सगळा इस्कोट लावला. टुर्नामेंट खेळली त्यांनी. 25 होती. बोंबाल, पाऊस जोरदार सुरू. रबरनं खेळवली. ओके, स्विच करतात मग असं. हा? स्विच करतात रबरवर. रबरला मग सिमेंट असते. पुसलेलं आहोत शेवटी. मटा शिंदेपैकी केवाडीपैकी शिंदेवाडी मठ. निवांत शांत. ना गाड्यांचा आवाज ना कसला आवाज. हवा पाऊस पाणी. होय आला. पाऊस आला वाटलं मोठा म्हणून आला.